welcome to all of you on behalf of Amba Anandeshwari Kalalaya Worldwide, celebrating Ananda Utsava hosted by Yada in association with Bharat Heritage Organization. Today we celebrate the 64th Ananda Utsava, celebrating healing energies, the divine energy that heals. The last 2 weeks we have been celebrating Vaidyo Narayano Harihi. We continue to celebrate the healing through music, dance, arts, agamas, pakashastra, the healing of the mind, body and soul through arts and agamas in Ananda Utsava. Vaidyo Narayano Harihi Vaidyanatha Mahashakti. Sudhamapyaswadhya pratibhaya jara mrityu harihi vipadyante vishve vidhishatha makhadya divishadaha karanam yakshvelam kavalitavatah kalakalana nasham वन्दे वन्दारुमन्दारमिन्दिरानन्दकन्दलम् अमन्दानन्दसन्दोहं बन्धुरं सिन्धुराननम् अङ्गं हरेः लकभूषणमाशयन्ती भृङ्गाङ्गनेव कुलाभरणं तमालम् अङ्गीकृता किल विभूतिरपाङ्गलीला माङ्गल्यदास्तु मम मङ्गलदेवतायाः मुग्धा मुहुर्विदधति वदने मुरारेः प्रेमत्रपा प्रणिहितानि गथागथानि मालादृशोर्मधुग्रीवमहोत्पलेया चामेश्रियं दिशति सागरसम्भवायाः विमीलिताक्षमधिगम्य मुदा मुकुन्दम् आनन्दकन्दमनिमेषमनङ्गतन्त्रम् आकेकरस्थितकनीनिकपक्ष्मनेत्रम् भूत्यै भवेन्मम भुजङ्गशयाङ्गनायाः भाग्वन्तरे मधुजितश्रितकौस्तुभेया हारावळीव हरिनीलमयी विभाति कामप्रदा भगवतोऽपि कटाक्षमाला
चाङ्ग्यालमामवतु मे कमलालयायाः कामम्बुदानि ललितोरसि कैटभारे राधरे स्फुरति या तडितङ्गनेव मातुः समस्तजगतां महनीयमूर्तिनि भद्राणि मे दिशति भार्गवनन्दनायाः प्राप्तं पदं प्रथमतः खलु यत्प्रभावान् माङ्गल्यमाजिमधुमातिमन्मतेन मय्यापहे ददिह मन्त्रविवीक्षणार्धम् मन्दालसं च मकरालय कन्यकायाः विश्वामरेन्द्रपदविप्रमदानदक्षम् आनन्दहेतुरधिकं मुरविद्विषोऽपि ईशन्निषीदतु मयि क्षणमीक्षणार्धम् इन्दीवरोदर सहोदरविन्दिरायाः इष्टाविशिष्टमदयोऽपि यया दयाद्रे दृष्ट्या त्रिविष्टपपदं सुलभं लभन्ते दृष्टिप्रहृष्टकमलोदरदीप्तिरिष्टां पुष्टिं गृहीष्ट मम पुष्करविस्तरायाः दद्यादुदयानुपवनो द्रविणाम्बुदाराम् अस्मिन्न किञ्चन विहङ्गशशौ विशन्ये दुष्कर्म कर्ममपनीय चिराय दूरम् नारायण प्रणयिनी नयनाम्बुवाहः गीर्देवतेति गरुडध्वज सुन्दरीति शाकम्भरीति शशिशेखर वल्लभेति सृष्टिस्थितिप्रलयकेलिषु संस्थितायै तस्यै नमोस्त्रिभुवनैकगुरोस्तरुण्यै श्रुत्यै नमोऽस्तु शुद्धकर्मफलप्रसूत्यै रत्यै नमोऽस्तु रमणीयगुणार्णवायै शक्त्यै नमोऽस्तु शतपत्रनिकेतनायै पुष्ट्यै नमोऽस्तु पुरुषोत्तमवल्लभायै नमोऽस्तु नालीकनिबालनायै नमोऽस्तु दुग्धोदधिजन्मभूत्यै नमोऽस्तु सोमामृतसोदरायै नमोऽस्तु नारायणवल्लभायै नमोऽस्तु हेमाम्बुजपीठिकायै नमोऽस्तु विष्णोर्विकायै नमोऽस्तु देवादिदयापरायै नमोऽस्तु साङ्गायुधवल्लभायै नमोऽस्तु देवै मृगनन्दनायै नमोऽस्तु विष्णोरुरसीस्थितायै नमोऽस्तु लक्ष्मी कमलालयायै नमोऽस्तु दामोदरवल्लभायै नमोऽस्तु कान्त्याकमलेक्षणायै नमोऽस्तु भूत्यै भुवनप्रसूत्यै नमोऽस्तु देवादिविराजितायै नमोऽस्तु नन्दात्मजवल्लभायै सम्पत्कराणि सकलेन्द्रियनन्दनानि साम्राज्यदानविभवानि सरोरुहाक्षि त्वद्वन्दनानि दुरिताहरणोद्यतानि मामेव मातरनिशङ्कलयन्तु मान्ये यत्कटाक्षसमपासनाविधिः सेवकस्य सकलार्थसम्पदः सन्तनोति वचनाङ्गमानसैः त्वां मुरारिहृदयेश्वरीं भजे सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतमां शुकगन्धमाल्यशोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरी प्रसीदमाह्यम् दिग्गस्त्यभिः कनककुम्भमुखावसृष्ट स्वर्वाणि विमलचारुजलाप्लुताङ्गीं प्रातर्नमामि जगतां जननीमशेष लोकादिनाथ गृहणीममृताब्धिपुत्रीं कमले कमलाक्षवल्लभे त्वं करुणापूरतरङ्गी कैरपाङ्गै
अवलोकय मामकिञ्चनानां प्रथमं पात्रमकृतिमं दयायाः देवी प्रसीद जगदीश्वरि लोकमाता कल्याणगात्रि कमलेक्षण जीवनाथे दारिद्र्यभीति हृदयं शरणागतं माम् आलोकय प्रतिदिनं सदयैरपाङ्गै सुवन्त्ये स्तुतिभिरमिभिरन्वहम् त्रैमयीं त्रिभुवनमातरं रमां गुणादिका गुरुतर भाग्यभागिनो भुवन्ति ते भुवि बुधभाविदस्सयाः सुवर्णधारा स्तोत्रं यच्चङ्कराचार्य निर्मितं त्रिसन्ध्यं यः पठे नित्यं स कुबेरसमो भवेत्. Hearty wishes seeking the blessings of Mata Maha Lakshmi as Vara Mahalakshmi. We pray the divine energy, we explore and experience healing, praying, chanting the beautiful Nama of Sakala Devata, Narayana, Dhanvantri, Mata Parashakti, Vaidyanatha Swami. Even as we pray, we experience a rejuvenated energy flow. And when there is energy, there is enthusiasm. When there is enthusiasm, we do all that it takes for us to be enriched and keep enriching towards enlightenment. And that wealth becomes health. Health becomes wealth. Vara Mahalakshmi blesses us with good wealth, which is our health, the most required in today's world and always to heal the mind, body and soul and the world.
मन्दगमणि श्रीरञ्जनि श्रीरञ्जनि सनि ग मगरि गम नि ग मगरि सरि ग मगरि सनि धनि सरि ग मगरि गम नि ग मगरि सरि ग मगरि सनि धनि सरि ग सनि ध सरि ग मग सा सनि धनि नि ग मग मग सरि ग सनि ध सरि ग मद सा सनि धनि नि ग मग मग जनि समगान विनोदिनी अम्बा समगान विनोदिनी शशाङ्कवदनी महाराजननी मेघरञ्जनी मेघरञ्जनी समगान विनोदिनी शशाङ्कवदनी महाराजननी मेघरञ्जनी मेघरञ्जनी नि मम गगरि सनि नि स नि मम नि मम गगरि सनि ग मगरि ग मम नि ग मगरि सरि ग ग मगरि सनि धनि सनि ग मगरि ग मम नि ग मगरि सरि ग ग मगरि सनि धनि सरि ग सनि ध सरि ग मद सा सनि धनि नि ग मग मग सरञ्जनि पामर जनपालिनी शूलिनी पामर जनपालिनी शूलिनी पामर जनपालिनी शूलिनी पापविमोचनि पावनि जनरञ्जनि 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 पप्प मरि गम प मरि गम प सा सदप सदप दम मरि पप्प मरि गम प मरि गम प सा सदप सदप दप मरि नि स नि नि मम नि मम नि मम गगरि सनि स नि नि मम नि मम नि मम गगरि सनि द मगरि ग मम नि ग मगरि सरि ग ग मगरि सनि धनि सरि ग मगरि ग मम नि ग मगरि सरि ग ग मगरि सनि धनि सरि ग सनि ध सरि ग मद सा सनि धनि नि ग मग मग सरि ग सनि ध सरि ग मद सा सनि धनि नि ग मग मगरि सञ्जनि रञ्जनि
पद्मासनस्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेश्वरी जगन्माता महालक्ष्मी वरलक्ष्मी नमोऽस्तुते। सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतमांशुक गन्धमाल्यशोभे भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरि प्रसीद मह्यम्। चतुर्भुजा महालक्ष्मी गजयुग्मसुपूजिता चतुर्भुजा महालक्ष्मी गजयुग्मसुपूजिता पद्मपत्रार्चनयना वरागरोज्ज्वला ऊर्ध्वद्वयकरे चाब्जं ददति शुक्लवस्त्रका पद्मासने सुखासीना भजेऽहम् सर्वमङ्गला ऐश्वर्य लक्ष्मी भजेऽहम् ऐश्वर्यलक्ष्मी भजेऽहम् ऐश्वर्यलक्ष्मी ऐश्वर्यलक्ष्म्याम् अम्बोरुगताय भक्तिं विजानये ऐश्वर्यलक्ष्म्याम् अम्बोरुहस्ताभ्यां भक्तिं कलये पार्श्वगत नवनीति परिपूजित कृष्ण पार्श्वगत नवनीति परिपूजित कृष्ण हृदयायां पद्मनाभ प्रिया
प्रियाय ऐश्वर्यलक्ष्म्याम् अम्बोरुहस्ताय भक्तिं विद्यां कलये पाणिद्वयकलित पङ्कज युगलाय वरदाभयकर दर्शित करुणाय पाणिद्वयकलित पङ्कज युगलाय वरदाभयकलित दर्शित करुणाय परिणत वाकर चारु शरीराय पद्मरागकलित हारमकुटाय परिणत भास्कर चारु शरीराय पद्मरागकलित हारमकुटाय ऐश्वर्यलक्ष्म्याम् अम्बोरुहस्ताय भक्तिं विद्यां कलये लक्ष्मी क्षीरसमुद्रराज तनया श्रीरङ्गधामेश्वरी दासीभूतसमस्तदेववनिताम् लोकैकदीपाङ्कुराम् जयतु ते जयतु ते जयतु ते लक्ष्मी जयतु ते जयतु ते जयतु ते लक्ष्मी जयतु ते जयतु ते जयतु ते वरलक्ष्मी जयतु ते जयतु ते जयतु ते वरलक्ष्मी वरदायिनी अभयकरी श्री महालक्ष्मी जयतु ते जयतु ते जयतु ते वरलक्ष्मी वरदायिनी अभयकरी श्री महालक्ष्मी देवी हृदय कमलवासिनी सुवासिनी देवी हृदय कमलवासिनी सुवासिनी चरणारविन्दं भजामि भजामि देवी हृदय कमलवासिनी सुवासिनी चरणारविन्दं भजामि भजामि जयतु ते जयतु ते जयतु ते वरलक्ष्मी
रं रं रमारञ्जनी रुग्मपूरणी रं रं रमारञ्जनी रुग्मपूरणी संवृद्धि शरदे नमस्कृति नमोऽस्तुते रं रं रमारञ्जनी रुग्मपूरणी संवृद्धि शरदे नमस्कृति नमोऽस्तुते जयतु ते जयतु ते जयतु ते वरलक्ष्मी अष्टसिद्धिदायिनी आनन्दरूपिणी अष्टसिद्धिदायिनी आनन्दरूपिणी सुन्दरी मङ्गलकरी लक्ष्मी सुन्दरी मङ्गलकरी सुन्दरी मङ्गलकरी वरलक्ष्मी सुन्दरी मङ्गलकरी सुन्दरी मङ्गलकरी श्री महालक्ष्मी जयतु ते जयतु ते जयतु ते वरलक्ष्मी वरदायिनी अभयकरी श्री महालक्ष्मी सुन्दरी मङ्गलकरी लक्ष्मी सुन्दरी मङ्गलकरी श्री वरलक्ष्मी सुन्दरी मङ्गलकरी महालक्ष्मी शुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याये सर्वविघ्नोपशान्तये गुरुर्ब्रह्मा गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै तस्मै श्री गुरवे नमः ह्रीङ्कारमेव तव नाम गृह्णन्ति मातः ह्रीङ्कारमेव तव नाम गृह्णन्ति त्रिकोणनिलये त्रिपुरे त्रिनेत्रे त्वत्यमवटादिभवं विहाय दिव्याद्रि नन्दनवने सकलोकपाले नन्दनवने सकलोकपाले ह्रीङ्काररूपिणी अम्बा ह्रीङ्काररूपिणी अम्बा ह्रीङ्कारपीठमध्य
भानुमण्डलवासिनी भगमालिनी पञ्चदशाक्षर मन्त्रस्वरूपिणी भानुमण्डलवासिनी भगमालिनी पञ्चप्रदासिनी भगवति पावनी पंकजलोचनी भवभयमोचनी पंचप्रदासिनी भगवति पावनी पंकजलोचनी भवभयमोचनी ह्रीङ्काररूपिणी ह्रीङ्कारपीठमध्ये निवासिनी ह्रीङ्काररूपिणी अम्बा कारमेव तव नाम गृह्णन्ति वेदाः मातः त्रिकोणनिलये त्रिपुरे त्रिनेत्रे त्वत्यमपटादिभवं विभाय दिव्यन्ति नन्दनवने सकलोकपालैः दिव्यन्ति नन्दनवने सकलोकपालैः ह्रीङ्काररूपिणी अम्बा ह्रीङ्काररूपिणी अम्बा ह्रीङ्कारपीठमध्य निवासिनी ह्रीङ्काररूपिणी अम्बा ह्रीङ्कारभृङ्गी हृत्पद्मवासिनी ह्रीङ्कारभृङ्गी हृत्पद्मवासिनी ह्रीङ्कारपूजिते हिमगिरितनये ह्रीङ्काररूपिणी अम्बा पञ्चदशाक्षर मन्त्रस्वरूपिणी भानुमण्डलवासिनी भगमालिनी पञ्चदशाक्षर मन्त्रस्वरूपिणी भानुमण्डलवासिनी भगमालिनी पञ्चप्रेतासिनी भगवति पावनी पञ्चप्रेतासिनी भगवति पावनी पङ्कजलोचनी भवभयमोचनी ह्रीङ्काररूपिणी अम्बा ह्रीङ्कारपीठमध्य निवासिनी ह्रीङ्काररूपिणी अम्बा
ಇನ್ನು ಮುಂದೆ ತಾಯಿ ಮಗಳ ನೃತ್ಯ ಅವರ ಒಂದು ಕಿರುಪರಿಚಯವನ್ನು ಮಾಡಿಕೊಡೋದಾದರೆ, ಡಾಕ್ಟರ್ ರಂಜಿನಿ ಗಣೇಶ್ ರಮೇಶ್ರವರು ಕಲಾಕ್ಷೇತ್ರ ಚೆನ್ನೈನಲ್ಲಿ ಭರತನಾಟ್ಯ ಹಾಗೂ ಸಂಗೀತ ಎರಡನ್ನೂ ಒಂದೇ ಸಮನೆ ಸಾಧನೆ ಮಾಡಿ ಏಕಕಾಲಕ್ಕೆ ಸ್ನಾತಕೋತ್ತರ ಪದವಿಯನ್ನು ಪಡೆದ ಕಲಾವಿದೆ. ಭರತನಾಟ್ಯ ಮಾತ್ರವಲ್ಲದೆ ಕೂಚುಪುಡಿ, ಕಥಕ್ಕಳಿ, ಕಲರಿ ಪ್ರಕಾರಗಳನ್ನು ಕೂಡ ಮೈಗೂಡಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಪೊನ್ನಂಬಲಂ ಗೋಲ್ಡನ್ ಟೆಂಪಲ್ ಆಫ್ ಫೈನ್ ಆರ್ಟ್ಸ್ ಇವರ ನೃತ್ಯ ಕಲಾಶಾಲೆ ಬೆಂಗಳೂರು, ಮುಂಬೈ ಹಾಗೂ US ತನ್ನ ಒಂದು ಸಂಸ್ಥೆಗಳನ್ನು ಹೊಂದಿರುತ್ತದೆ. ಈಕೆಗೆ ICCRನಿಂದ ಹಾಗೂ IWCS ಕನ್ನಡ ಕಲ್ಚರ್, IRCEN, ಯುನೆಸ್ಕೋ ಈ ಎಲ್ಲ ಸಂಸ್ಥೆಗಳ ಮಾನ್ಯತೆ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಹಾಗೆ ದೂರದರ್ಶನದ A ಗ್ರೇಡ್ ಕಲಾವಿದೆಯೂ ಹೌದು. ಇವರು ತಮ್ಮ ನೃತ್ಯವನ್ನು ಭರತನಾಟ್ಯ ಅಂತ ಕರ್ಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ, ತಮ್ಮದೇ ಆದ ಒಂದು ಶೈಲಿಯನ್ನು ರೂಪಿಸಿಕೊಂಡು ನಿತ್ಯ ದೇವ ನೃತ್ಯಂ ಎಂಬ ಹೆಸರಿನ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ತಾವೇ ಹಾಡಿಕೊಂಡು ನಟುವಾಂಗ ಮಾಡುವ ಅಪರೂಪದ ಕಲಾವಿದೆಯೂ ಹೌದು. ಈಕೆಗೆ ನಾಟ್ಯ ರತ್ನ, ನಾಟ್ಯ ವಿಶಾರದ, ನೃತ್ಯ ಪ್ರವೀಣ, ಆಚಾರ್ಯ, ವೇದಿಕ್ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಆಫ್ ಕ್ಯಾಲಿಫೋರ್ನಿಯಾದ ಗೌರವ ಡಾಕ್ಟರೇಟ್ ಈ ಎಲ್ಲ ಸನ್ಮಾನಗಳು ಲಭಿಸಿದೆ. ಹಾಗೆ ಈಕೆಯ ಪುತ್ರಿ ದಕ್ಷಾ ಸ್ವಾಮಿನಾಥನ್ ರವರು ಗಾಂಧರ್ವ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದ ವಿಶಾರದ ಪರೀಕ್ಷೆಯನ್ನು ಕೂಡ ಡಿಸ್ಟಿಂಕ್ಷನ್ನಲ್ಲಿ ತೇರ್ಗಡೆ ಹೊಂದಿರುವುದು ಅಲ್ಲದೆ ಕಥಕ್ನ ಆಶಾ ಕೋರ್ಲೇಕರ್ ಅವರ ಬಳಿ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇಂದು ಸಂಗಮ್ ಎನ್ನುವ ಹೆಸರಿನ ಅಡಿಯಲ್ಲಿ ತಾಯಿ ತಮ್ಮ ಭರತನಾಟ್ಯ, ಕೂಚುಪುಡಿ ಮಿಶ್ರಿತವಾದ ನಿತ್ಯ ದೇವ ನೃತ್ಯಂ ಎಂಬ ಶೈಲಿಯನ್ನು ಹಾಗೂ ಮಗಳು ಕಥಕ್ ನೃತ್ಯವನ್ನು ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸಲಿದ್ದಾರೆ. ಇವರು ಮೊದಲಿಗೆ ಆರಿಸಿಕೊಂಡಿರುವಂತಹ ನೃತ್ಯ ಅರ್ಧನಾರೀಶ್ವರ ಸ್ತೋತ್ರ. ಅದರಲ್ಲಿ ತಾಂಡವವನ್ನು ರಂಜಿನಿಯವರು ನಿರೂಪಿಸಿದರೆ, ಮಗಳು ಲಾಸ್ಯವನ್ನು ನಿರೂಪಿಸುವಂತಹ ಪ್ರಸ್ತುತಿಯನ್ನು ಈ ನೃತ್ಯ ಹೊಂದಿದೆ. Nityanand, Padmajayanti and Raghusutanku were very dear to me, and I'm very grateful to both their love. Raghusutanku gave me my very first review. I offer this as my dedication to both of them. Thanks to Puli and Prasanna for giving us this opportunity. I would like to be presenting Nitya Deva Nrityam, which is Bharatanatyam and incorporations of Karanas and Kalari Payat. Daksha will be presenting Kathak. Daksha also is a trained Bharatanatyam and Kuchipudi dancer. We'll present Sangam. Somehow I think God aligns, the cosmic energies aligned in such a manner that the evening is a dedication. So though we had planned something else, we just decided that we will offer this. It's also in line of the same thought of attaining moksha through beautiful sadhana, through music and dance. Sangam.
the music is also amalgamated, the fusing together of two styles of classical music, Carnatic classical music and the Hindustani classical music. For Sangam, the cosmic force enabled my humble self to take ragas which are also having a complementary feature. Like for this piece, we took Shankara, as in Hindustani, which is a parallel to Hamsadvani. We took Yaman, Shiva is Yama Parajita, and the complement of Kalyani, force of Devi. And we've taken Valachi, which is a very soft raga, which is also known as Valachi. And we took Hindolam, Malcounts, again having the same components but exhibiting the two different dynamics. The whole composition was set to the Rupakatalam of Carnatic music, which goes 1, 2, 3, 4, 5, 6 counts. The parallel of that is Dadra. We'll now continue. ಮುಂದಿನ ಪ್ರಸ್ತುತಿ ಅಭಿನಯ ಸಂಗಮ. ಅವರೇ ಹೇಳಿದ ಹಾಗೆ ಇಲ್ಲಿ ಕೂಡ ರಾಗ ಸಂಗಮವಾಗುತ್ತೆ. ಮಧುವಂತಿ ಮತ್ತು ಧರ್ಮವತಿ ಎರಡು ರಾಗಗಳ ಸಂಗಮ, ಜೊತೆಗೆ ಎರಡು ನೃತ್ಯ ಶೈಲಿಗಳ ಸಂಗಮ. ಅದಕ್ಕೆ ಆಯ್ದುಕೊಂಡಿರುವಂತಹ ಮೀರಾ ಭಜನ್ ಇದೊಂದು ಅಭಿನಯ ಪ್ರಧಾನವಾದ ಭಾಗಕ್ಕೆ ಆಯ್ದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ತೀನ್ ತಾಳ ಮತ್ತು ಆದಿತಾಳ ಎರಡರ ಸಮ್ಮಿಶ್ರಣದೊಂದಿಗೆ.
Sarada
That was in Ragam Dharmavati and Madhuvanti. ಇನ್ನು ಮುಂದೆ ತಿಲ್ಲಾನ ಮತ್ತು ತರಾನಗಳ ಸುಂದರ ಸಮ್ಮಿಶ್ರಣ. ಇದು ವಲಚಿ ಹಾಗೂ ಮಿಶ್ರ ವಲಚಿ ಆದಿತಾಳದಲ್ಲಿ ನಿಬದ್ಧವಾಗಿದೆ. ತಾಯಿ ಮಗಳ ಈ ಸುಂದರ ನೃತ್ಯ ಸಂಗಮ ಇದೇ ರೀತಿ ರಾಷ್ಟ್ರಾದ್ಯಂತ ಹಾಗೂ ಪಾಶ್ಚಾತ್ಯ ದೇಶಗಳಲ್ಲೂ ಬಹಳ ಪ್ರಖ್ಯಾತಿ ಗಳಿಸಲಿ ಅಂತ ನಾವಾದರೂ ಅಭಿನಂದಿಸೋಣ. ಈಗ ನೋಡೋಣ ತಿಲ್ಲಾನ ಮತ್ತು ತರಾನ. Dakshinamurti. Da 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 da
The moksha was in Raga Sindhu Bhairavi, Bhairagi Bhairav. The concept, music, and the dance, also the Kathak part, was humbly done by me. ಬಹಳ ಅರ್ಥಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಒಂದು ಮಾತೃ ನಮನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಈ 2 ದಿನಗಳ ಕಾಲ ಇಲ್ಲಿ ನಡೆಯಿತು. ಈಗ ತಾನೇ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನೀಡಿದಂತಹ ಡಾಕ್ಟರ್ ಶ್ರೀಮತಿ ರಂಜನಿ ಗಣೇಶನ್ ಹಾಗೂ ದಕ್ಷ ರಮೇಶ್ ಇವರಿಗೆ ಟ್ರಸ್ಟಿನ ಪರವಾಗಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಹೃತ್ಪೂರ್ವಕವಾದ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ, ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಅಮ್ಮ ಮಗಳ ಈ ಜೋಡಿ ದೇಶ ವಿದೇಶಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪ್ರಾಚೀನ ಕಲೆಯನ್ನು ಪ್ರಸರಿಸಲಿ ಅಂತ ಅವರಿಗೆ ಶುಭ ಹಾರೈಕೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ. ಹಾಗೆಯೇ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿದ ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಸಹ ವಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇನೆ. ಇಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಿರೂಪಣೆ ಮಾಡಿದಂತಹ ಡಾಕ್ಟರ್ ಮಾಲಿನಿ ರವಿಶಂಕರ್ ಅವರು ಬಂದು ನಮ್ಮ ಒಂದು ಗೌರವವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಬೇಕು ಅಂತ ಕೇಳ್ಕೊತೇನೆ. ಡಾಕ್ಟರ್ ಮಾಲಿನಿ ರವಿಶಂಕರ್ ಬಹಳ ಸೊಗಸಾದಂತಹ ಒಂದು ನಿರೂಪಣೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಹಾಗೆಯೇ ಈ ವೇದಿಕೆಯನ್ನು ಬಹಳ ಸೊಗಸಾಗಿ ರಂಗಸಜ್ಜಿಕೆಯನ್ನು ಹಾಗೂ ಧ್ವನಿಯನ್ನು ಬೆಳಕಿನ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಟ್ಟಂತಹ ಶ್ರೀಯುತ ಎ ಕೆ ಕೃಷ್ಣಪ್ಪರವರು ಬಂದು ನಮ್ಮ ಗೌರವವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಬೇಕು. ಕೃಷ್ಣರವರು ದಯವಿಟ್ಟು ಬರಬೇಕು. ಹಾಗೆಯೇ ನೋಡಿ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅಲ್ಲಿ ಸೈಡ್ ವಿಂಗಿಂದ ಯಾಕಪ್ಪ ಅಂತ ಬೇರೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕೃಷ್ಣಪ್ಪ ಬನ್ನಿ. ಯಾಕಂದರೆ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸಕ್ಸಸ್ ಆಗಬೇಕು ಅಂತಂದರೆ ಬರೀ ಡ್ಯಾನ್ಸ್ ಒಂದೇ ಇದ್ರೆ ಸಾಲದು, ಅದಕ್ಕೆ ರಂಗ ಸಜ್ಜಿಕೆ ಬೆಳಕಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಎಲ್ಲನೂ ಇರಬೇಕು. ಹಾಗೆಯೇ ಧ್ವನಿಯಲ್ಲಿ ನಮಗೆ ಸಹಕಾರವನ್ನು ನೀಡಿದಂಥವರು ಕ್ಷಮಿಸಿ ಎಡಿಎ ರಂಗಮಂದಿರದ ರಾಜಪ್ಪ ಅವರು, ಮಂಜು ಅವರು, ರಾಜು ಅವರು, ದಯವಿಟ್ಟು ಇವುಗಳು ಬಂದು ನಮ್ಮ ಗೌರವವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಬೇಕು ಅಂತ ಕೇಳ್ಕೊತೀನಿ. ರಾಜಪ್ಪ ಅವರೇ ದಯವಿಟ್ಟು ಬನ್ನಿ. ಮಂಜು ಪ್ಲೀಸ್. ಹಾಗೆಯೇ ಈ 2 ದಿನದ ಫೋಟೋ ಮತ್ತು ವಿಡಿಯೋವನ್ನು ಚಿತ್ರೀಕರಿಸಿದಂತಹ ಶ್ರೀಯುತ ಭಾಸ್ಕರ್ ಮತ್ತು ಅವರ ತಂಡಕ್ಕೆ ಒಂದು ಗೌರವ ಸಮರ್ಪಣೆ. ದಯವಿಟ್ಟು ಭಾಸ್ಕರ್ ಬಂದು ಗೌರವವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಬೇಕು ಅಂತ ಕೇಳ್ಕೊತೀನಿ. ಹಾಗೆಯೇ ಪ್ರತ್ಯಕ್ಷವಾಗಿ ಪರೋಕ್ಷವಾಗಿ ಸಹಕರಿಸಿದ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಬಂಧುಗಳಿಗೆ ಹಾಗೂ
ಶಾಂತಲಾ ನೃತ್ಯ ಶಾಲೆಯ ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ, ಅವರ ಪೋಷಕ ವರ್ಗದವರಿಗೆ, ಹಿಂಬದಿಯಲ್ಲಿ ಸಹಕರಿಸಿದಂತಹ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮ್ಮ ವಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾ ಮುಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭೇಟಿಯಾಗೋಣ. ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ನಮಸ್ಕಾರ, ವಂದನೆಗಳು, ಶುಭರಾತ್ರಿ. In today's Ananda Utsava, it was lovely exploring the divine energy for healing. Hearty wishes to all the brothers and sisters celebrating the protecting festival of Raksha Bandhana. Protection is also health, and also the reinforcement that each one of us who have received the Brahma Jnana wearing the Upavita will have the puja that is done to rejuvenate themselves in the festival of Upakarma. With this, we come to the end of today's edition of Ananda Utsava. We will hope to see you all in the next edition, the 65th Grand Edition, live edition of Ananda Utsava celebrating Vaidyanatha. Om Purnamadah Purnamidam Purnat Purnamudachyate Purnasya Purnamadaya Purnamevavasishyate. Om Shanti Shanti Shanti. Thank you one and all. Thank you to Yada, Bho and Amba Anandeshwari Kalalaya for bringing Ananda Utsava. Namaskar.